मित्रांनो, अमेरिकेला गुडघे टेकायला लावणारा आणि इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडवणारा आणि जगाला धडकी भरवणारा एक कट्टर इस्लामिक नेता. पण तुम्हाला माहिती आहे का, यांनी त्याच्या नसांमध्ये उत्तर प्रदेशचं रक्त होतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. ज्या माणसाने इराणचं नशीब बदललं, त्याचं घर लखनौपासून अवघ्या 80 किलोमीटर अंतरावरती होतं. इराणचा हा सुप्रीम लीडर स्वतःच्या नावापुढे हिंदी का लावायचा, हा थरारक इतिहास आज आपण उलगडणार आहोत. उत्तर प्रदेशचा बाराबंकी जिल्हा, इथे एक छोटं गाव आहे किंतूर. 18व्या शतकात हे गाव शिया विद्वानांचं मुख्य केंद्र होतं. याच किंतूरच्या गल्ल्यांमध्ये आयतुल्ला खोमेनींचे आजोबा म्हणजेच सय्यद अहमद मुसबी लहानाचे मोठे झाले. नवाबांच्या काळात त्यांचं कुटुंब इथल्या राजघराण्यात उच्च पदावरती होतं. पण मग असं काय झालं की हे कुटुंब भारत सोडून इराणला गेलं. नीतीचा हा खेळ खूपच विचित्र होता. 1830च्या सुमारास खोमेनींचे आजोबा पुन्हा इराणला गेले, पण तिथे गेल्यावरही त्यांची ओळख बदलली नाही. इराणचे लोक त्यांना मुसबी हिंदी या नावाने हाक मारत असत. हिंदी म्हणजेच हिंदुस्थानच्या मातीतून आलेला माणूस. हीच ओळख खोमेनींना वारशात मिळाली. खोमेनी स्वतः एक उत्तम कवी होते आणि त्यांच्या कवितांच्या संग्रहात त्यांनी आपले टोपण नाव सुद्धा चक्क हिंदी असं लिहिलं होतं. एवढंच काय, तर त्यांनी स्वतःच्या सहीमध्ये देखील हिंदी हा उल्लेख केला होता. त्यांना आपल्या भारतीय वंशाचा किंवा आपल्या भारतीय मुळाचा सार्थ अभिमान होता. 1979 मध्ये जेव्हा इराणमध्ये शहा राजवटीच्या विरुद्ध क्रांती झाली, तेव्हा खोमेनींच्या विरोधकांनी त्यांच्या भारतीय मुळाचा वापर करून त्यांना परदेशी ठरवण्याचा प्रयत्न केला. पण खोमेनी डगमगले नाहीत. 1 फेब्रुवारी 1979 रोजी जेव्हा ते इराणला परतले, तेव्हा लाखो लोकांनी त्यांचे स्वागत केले आणि अवघ्या 2 महिन्यात त्यांनी इराणला इस्लामिक रिपब्लिक म्हणून घोषित केलं आणि ते मरेपर्यंत इराणचे सर्वोच्च नेते राहिले. एका भारतीय कुटुंबातला वारसा इराणचा सर्वोच्च नेता ठरला. आजही तुम्ही किंतूरला गेलात तर तिथले जुने लोक अभिमानाने सांगतात की आमच्या गावचा मुलगा हा इराणचा राजा झाला. हे कनेक्शन फक्त इतिहासापुरतं मर्यादित नाही, तर आजही इराणच्या मदरशांमध्ये बाराबंकींच्या विद्वानांनी लिहिलेली पुस्तकं शिकवली जातात. हे जे विद्वान होते हे शिया विद्वान होते. भारत आणि इराणमधलं हे नातं किती जुनं आणि खोलवर रुजलेलं आहे यावरूनच समजतं. मित्रांनो, ही माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं? एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचा इतिहास बदलला आणि तो त्या देशाचा सर्वोच्च नेता मरेपर्यंत ठरला. ही गोष्ट तुम्हाला थक्क करणारी वाटते का? हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आपल्या भारतीय वंशाची ही अनोखी गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचेल. अशी रंजक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.